हो. माय वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला, काल कोणी कोणी ऍक्टिव्हिटी केली? सांगितलं का ब्रह्मांडाला तुम्हाला कसं राहायचंय? केली का? हो. हो. करायचंय? नाही केली तर करायच लागेल. तुम्हाला बदलायचं आहे ना, मग नक्की ट्राय करा. नाही तर मग जसं जगत होतो तसंच जगायचं असेल तर काहीच प्रश्नच निर्माण होत नाही मग. पण बदलायचं आहे तर नक्की त्या ब्रह्मांडाला सांगा की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, करा माझ्यासोबत एक वेळा. सांगा त्या ब्रह्मांडाला मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. हे ईश्वर, मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे या ब्रह्मांडातील. सांगून द्यायचंय. आता मीच कराल, तुम्ही नाही कराल तर कसं होईल? मी शेवटी तुमच्यासाठी प्रॅक्टिकल घेते. मी माझ्यासाठी रोजच करते प्रॅक्टिस सकाळी. चला, आजचं सेशन पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे आपण. पास्ट लाईफ मेडिटेशन काय? आता ऍट प्रेझेंट तुमच्यासोबत जे घडून राहिलं, तुमची गलती नसताना सुद्धा आपण विचारतो, कधी कधी आपल्याच मनाला प्रश्न येते की मी माझा स्वभाव किती छान आहे, मी तर कधीच वाईट केलं नाही कुणाचं, मी तर कधीच काहीही केलं नाही, तरी आज माझ्याशी असं का बरं आलं? हा जो प्रश्न निर्माण करतो ना आपण आपल्या समोर, हा आपला आताचा प्रश्न नसून आपण जे पास्ट लाईफ मधून जे काही बॅड कर्म आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन येतो त्याचा त्रास आपल्याला होतो. आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे विचार करता तेच अट्रॅक्ट तुमच्या लाईफमध्ये होते, दुसरं काहीही होत नाही. दुःख जर तुम्ही अट्रॅक्ट केलं, तुमच्या लाईफमध्ये दुःख असेल ना, ते तुम्ही स्वतःच अट्रॅक्ट केलेलं आहे, त्याला कोणीही कारणीभूत नाहीये. ठीक आहे. जीवन म्हणजे काय आहे? घटनाचा क्रम आहे. येणाऱ्या जाणाऱ्या घटना घडणारच आहे. कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे, त्याला आपण बदलू शकत नाही. फक्त त्याला स्वीकार करायचा आहे. दुःख आलं तर सोडून द्यायचं आहे आणि सुख आलं तर एकदम कुदायचं नाही, नॉर्मल राहायचं आहे. कारण सुख आलं तर आपला स्वभाव आहे मानव धर्म, एकदम एन्जॉय करतो आपण, आणि जेव्हा दुःख येते तेव्हा एकदम डीप लेवलवर एकदम त्या दुःखामध्ये समावून जातो. त्यामुळे काय ना, बॅलन्स करून ठेवलेलं पाहिजे लाईफला. कधीही बॅलन्स मध्ये राहा. आज आपण या पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये तुमचे वर्षानुवर्षे कितीतरी वर्षापासून पकडून ठेवलेले सगळे दुःख रिमूव्ह करणार आहे. आज पुढे नव्याने आपण आनंदाने स्वतःच्या जीवनाची सुरुवात करणार आहे. आज तुमच्याच दुःखांना परमनंटली हमेशासाठी टाटा बाय बाय करणार आहे आपण इथे. ठीक आहे. तयार आहात का टाटा बाय बाय करायला? तुम्ही करा, अनम्यूट हो. करा. बोलले की मला बरं वाटेल. सगळेजण बोला मॅडम, अनम्यूट करा. मॅडम. ओके. कसंही जगलो तरी दी एंड होणारच आहे तुमचा, माझा, सगळ्यांचा. मी तुमच्यासाठी स्पेशली नाही, पण माझा बी होणारच आहे. होणार आहे ना दी एंड. आपल्याला जायचंच आहे ना. मग बघा, रडत जगल्यापेक्षा हसत जगलेलं किती बरं. हसत जाऊ ना, शेवटी जाणं तर आहे ना. मग पुढल्या जन्मात आपण त्या आठवणी का बरं घेऊन यायच्या, ज्या या जन्मात तुम्हाला त्रास होऊन राहिला, याच आठवणी आपल्याला पुढे घेऊन यायचे, घ्यावं लागेल ना. जे आज तुम्हाला त्रास होता याला जिम्मेदार कोण आहे? तुम्हीच आहे ना. तुमचे मिस्टर आहे ना, तुमचे बाळ आहे ना, तुमचे मम्मी डॅडी, जे तुम्ही ब्लेम करत असता हमेशा की याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, कोणाचमुळे नाही झालं, तुमच्यामुळे झालं. ते आपले विचार आहे, आपण इथे क्रिएट केलेला आपला थॉट आहे तो फक्त, की मेरी जिंदगी में गम. आणि तुम्ही जर म्हटलं तर माझ्या जीवनात खूप सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षा होत आहे, तर बघा तुमचं जीवन कसं राहील? तसंच राहील ना, जसा विचार कराल तसं. हे जीवन जगायसाठी आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आपल्याला इथे सोडून द्यावा लागेल. सगळ्याच गोष्टी पकडल्याने चालत नाही. समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो त्याची एनर्जी, त्याची कर्मा घेऊन समोरचा व्यक्ती आलेला असतो. आपल्याला बदलू शकत नाही, पण आपण त्या व्यक्तीविषयी चांगला विचार नक्की करू शकतो. आणि चांगला विचार करायचा नेहमी, कारण तुम्ही जो विचार करताना ते शब्द समोरच्या व्यक्तीपर्यंत जाते आणि व्यक्ती बदलतो सुद्धा. ठीक आहे. आता ठीक आहे, पण रेकीमध्ये जे सेकंड लेवल, मास्टर लेवल करतात ना, त्यामध्ये असे असे सिम्बॉल येतात की त्या सिम्बॉलच्या थ्रू तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. जीवनात आनंद घेणार आहे, जीवनाचा एका सकारात्मक दिशेने तुम्हाला सुरुवात करायची आहे आजपासून. तर बघा, काय काय सोडावं लागेल जीवनामध्ये. दुःख पकडून ठेवलं असेल तर त्या दुःखांना सोडावं लागेल. एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या भावना, शब्द तुम्ही पकडले असेल, त्यामुळे तुम्हालाच त्रास होत असेल तर ते सोडावं लागेल. आता बघा, कोणीतरी तुमच्याविषयी बाहेर काहीतरी बोललं, ठीक आहे, नेहमी चालतं आपल्या समाजामध्ये, ही गोष्ट खूप अशी व्हायरल आहे. आपल्याविषयी कोणीतरी काहीतरी बोललं, सांगत येणारा दुसरा काहीतरी सांगतो. दोन व्यक्तीच्या शब्दाची रचना वेगवेगळी होते ना. म्हणणारा व्यक्ती त्याच्या शब्दाची रचना वेगळी त्याने केली त्याच्या पद्धतीने, पण सांगणारा व्यक्ती त्याने सांगताना त्याच्या शब्दाची रचना त्याच्याप्रमाणे केली आणि आपण त्रास करून घेतो उगच.
करतो की नाही करत? तिने मला असं म्हटलं, तिने असं म्हटलं, अरे एक फोन लावायचं, विचारून घ्यायचं, क्लिअर करायचं. त्या एका थ्रॉटला घेऊन बसून आपण अख्खे महिने दुःखामध्ये काढतो. होतं की नाही होत असंच? नक्कीच काढतो ना. कितीतरी महिने आपण त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. असं का बरं झालं असेल? तिने असं का बरं म्हटलं असेल? त्यापेक्षा गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. सोबत काहीच घ्यायचं नाही. म्हणणाऱ्यांनी म्हटलं हा त्याचा थ्रॉट आहे, मला घ्यायचं नाही. मी जर ठरवलं मला घ्यायचं नाही तर मला त्रास सुद्धा होत नाही त्या गोष्टीचा. एखाद्याने आपल्या मनाविरुद्ध काही केलं, आपण त्या व्यक्तीसाठी खूप काही केलेलं असतं, खूप कष्ट केलेलं असतो, त्या व्यक्तीला कदाचित खूप मदत केलेली असतो, पण अचानक तो व्यक्ती एकाच दिवसामध्ये बदलून जातो, एका सेकंदामध्ये. असं भरपूर लोकांसोबत कोणी ना कोणी केलंच असेल, नक्की होते. पण तेव्हा भरपूर त्रास होतो, पण त्रास करायचा नाही. शेवटी विचार करायचा की कर्माचंच लेनदेन होतं इथे. शेवटी त्याचं आणि माझं एवढंच बॉन्डिंग होतं, कर्माचं देणं घेणं माझं इथेच संपलं, म्हणून ती व्यक्ती माझ्यापासून दूर झालेली आहे. म्हणून सोडून द्यायला शिका, पकडून ठेवायचं नाही. जेव्हा व्यक्ती सोडून द्यायला शिकतो ना, तेव्हा तो आनंदाने जगायला शिकतो. कसं आहे ना, मन माहितीये का तुम्हाला, आपला बगीचा आहे ना, या बगीच्यामध्ये कुठलं फुल झाड लावायचं आहे याची चॉईस तुम्हाला करायची आहे. मी सांगितलं गुलाबाचंच फुल लावायचं, कुठलं नाही लावायचं. आपल्याला गुलाबच बनायचं आणि फुल बी गुलाबाचंच लावायचं. ठीक आहे. मग या फुल इथे तुम्ही जे फुल झाड लावाल तेच फुल येईल ना. मग त्याचप्रमाणे मनामध्ये तुम्ही जो विचार क्रिएट कराल तोच विचार तुमच्या जीवनाची पेरणी करणार आहे. नक्कीच ना. कारण शेतामध्ये जे पेरू तेच मिळतं. तसंच आपल्या जीवनात आपण ज्या विचाराची पेरणी करू तेच आपल्याला मल्टिप्लिकेशन होऊन बाहेर जीवनामध्ये मिळणार आहे. आता इथे एवढे लोक ऍड होतात पण व्हिडिओच ऑन करत नाही. मला रिझनच समजत नाही. कसला क्लास करता तुम्ही, कसल्या उद्देशाने तुम्ही जुळता रेकी सोबत, मला तेच कळत नाही. रेकी सोबत जेव्हा जुळता तेव्हा उद्देश असतो आपला की माझा हा प्रॉब्लेम आहे आणि माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला रेकी शिकायची आहे. पण तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसणं म्हणजे तुमचं रिझन मला नाही वाटत टाइमपास साठी आलेल्या लेडीज आहे. तुमचा वेळ निघत नाही, कोणी आजूबाजूने तुमच्यासोबत कोणी बोलत नाही म्हणून काहीतरी क्लास जॉईन करायचं म्हणून करता, असं नका करू. 100% असंच असतं. कारण बघा समाजामध्ये कोणालाही कोणासोबत काहीही घेणदेण नाहीये. कोणीही कोणासोबत बोलत नाही, तेव्हा कुठं लेडीज डिप्रेशन मध्ये जात आहे एकटं सफरिंग करून. शेवटी सहारा कोण झाला? मोबाईल. मोबाईल तर आपलं सगळंच काही बनलाय. हजबंड, पती, पत्नी, ते जेवढं काही नाते आहे ना सगळं मोबाईलला बनवलंय आपण. पण तुम्हाला माहित आहे हा मोबाईल आपली अख्खं लाईफ आपल्याला ओव्हर थिंकिंग करायला मजबूर करते. कसं ते सांगू? तुम्ही रील स्क्रोल करता, एक रील इमोशन, एक रील ओपन करा प्लीज. काय ओपन करू मॅडम? तुमचा व्हिडिओ ऑन करा ना. व्हिडिओ ऑन करा आणि ज्याचा बॅकग्राऊंड साऊंड येतं त्यांनी थोडं म्यूट करून द्या. हा बघा, मोबाईल बघतो ना, मोबाईलला अख्खा आपली दुनिया बनवून टाकलेला आहे आपण. तुम्ही, मी, सगळे. मी नाही करत आता, मी आधी करायची, मला कळलं आता. त्याच मोबाईलला अशी एक स्क्रीन रोल केली की एक इमोशन वाली येते, इमोशन वाली झाली, स्क्रोल केली तर एक हॅपी वाली येते, पुन्हा स्क्रोल केली तर एक काहीतरी मोटिवेशनल येते. बघा कितीतरी प्रकारचे सेकंदामध्ये कितीतरी व्हिडिओ येतात वेगवेगळ्या विचाराचे. येते तोच थॉट आपल्या इथे बसतो आणि आपल्याला ओव्हर थिंकिंग होते. आता लगेच हा विचारेन, लगेच तो विचारेन, लगेच तो विचारेन, त्या रील प्रमाणे आपलं माइंड चालते. म्हणून ना रील बघताना थोडा विचार करायचा, स्क्रोल करत जायचं नाही, एका वेळेस एकच बघायचं आणि मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा. कारण त्याचा रिझल्ट आपल्या बुद्धीवर खूप होतो. खूपदा असं वाटतं ना, असं केलं असतं तर असं झालं असतं, हा निर्णय घेतला असता मी माझ्या आयुष्यात तर तसं झालं असतं, कदाचितच मी असं करायला पाहिजे होतं, वाटतं ना. नेहमी आपण हाच विचार करतो. पण कसं आहे ना बघा, शेवटी गेलेला वेळ आपण बदलू शकत नाही, व्यक्तीला बदलू शकत नाही. पण त्या वेळेवर विचार करून ऊर्जा आणि वेळ वाया जाते ना. विचार करणं म्हणजे तुमची ऊर्जा क्रिएट होते. म्हणजे तुमची ऊर्जा वाया गेली की नाही गेली? नक्की ना. मग जिथं आपण काही बदलूच शकत नाही तिथं फालतू आपली एनर्जी आणि वेळ कशाला घालवायचा? उद्या तुम्हाला काय करायचं आहे तो विचार आज करा. कारण तुम्ही जेव्हा आज तुम्ही तुमच्यासाठी विचार कराल ना पॉझिटिव्ह, तो उद्याचा तुमचा दिवस क्रिएट करणार आहे. म्हणून उद्यासाठी हमेशा लक्षात ठेवा, रात्रीनी झोपताना तोच विचार करा जो तुम्हाला उद्या घडवायचा आहे तुमचा. ठीक आहे. भाजी बनवायची काय आहे ते रात्री तय होते ना, आणि तेच भाजी बनते कधी कधीच ती मग कॅन्सल होते. तसंच मग आपल्यासाठी काय पाहिजे? आनंदी राहायचं आहे ना. मग सांगा ना सगळ्या तुमच्या मनाला रात्री की मला उद्या आनंदी राहायचंय, मला आत्ता आनंदी राहायचंय, सांगून द्यायचं. त्याला सांगायचं मी भाग्यशाली आहे,
रात्री झोपाच्या वेळेस सांगून द्यायचं, तू भाग्यशाली आहे, तू खूप भाग्यशाली आहे. सकाळी उठून बघा तर माझ्यासोबत रोज चमत्कार होतात. त्याला सांगा होईल, आज नाही होईल, 4 दिवसानं तो ब्रह्मांड तथास्तु म्हणेल. कारण आपण एनर्जी कसं आहे ना, नकारात्मक विचारांची पेरणी केली आहे ना, म्हणून ती एनर्जी बी तशीच क्रिएट झालेली आहे. म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह विचाराची पेरणी करायची आहे आणि आपल्याला एनर्जी पण तशीच क्रिएट करायची आहे. उलट काय होतं आपण जर एखाद्या गोष्टीवर विचार करत बसलो ना, सतत ओव्हर थिंकिंग होते. ओव्हर थिंक होते, चिडचिड तुमचीच वाढते, त्रास पण तुम्हालाच होतो, बीपी शुगर बी तुमचाच वाढते, कुणाचा वाढत नाही. आता मी तुमचा का बरं म्हणते, मला बीपी बी नाही, शुगर बी नाही, मी करून घेतला बी नाही, मी टेन्शन घेत बी नाही कोणाचं. खरं सांगते, मी कोणाचं टेन्शन घेत नाही, सेवा भरभरून करते सगळ्यांची, पण टेन्शन घेत नाही. समोरच्याची ऊर्जा शब्द मी माझ्यापर्यंत येऊच देत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, जीवनाला सकारात्मकतेने बघा तर थोडं एकदा तुम्ही पण सकारात्मक राहा आणि तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव करून द्या. आता ते कसं मी सांगते तुम्हाला, उद्याचा क्लास खूप महत्वाचा आहे. 7 चक्राने ओरावर तुमचं माझं सगळ्यांचं जीवन ह्या 7 चक्राने ओरावर आहे. आता हे 7 चक्र ओरात तुमच्या जीवनात कसे काम करतात, तुमच्याच घरचा समोरचा व्यक्ती येऊन तुमच्यासोबत कसा बिहेवियर करते हे तुम्ही उद्या ओळखायला शिकणार आहे 7 चक्रावरून. ठीक आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असंच का झालं हे बी तुम्हाला उद्याच कळणार आहे 7 चक्रावरून. आणि ज्यांना 7 चक्र कळले ना, तो आयुष्यभर सुखी झाला म्हणून समजून जायचं. आणि ज्यांनी म्हटलं असं बी ऐसा बी होता है क्या, त्यांनी त्याची एनर्जी ब्लॉक केली, तो मग जिथं आहे तो तिथेच राहील, त्याला आपण बदलूच शकत नाही. बघा कधी कधी कसं होतं ना, आपण छोट्या छोट्या कारणावरून ना भांडायला जातो. कधी कधी ते रिझन सुद्धा राहत नाही भांडणाचं. एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याच परिवारामध्ये जर काही बिघडलं ना, तर ती समोरची व्यक्ती काय करते, ती म्हणते तुमची गलती असेल ना, ती म्हणते मी म्हणतो तिची गलती असेल. याच भावनाच्या खेळामध्ये आपण 2-2, 3-3 वर्ष त्या समोरच्या व्यक्तीसोबत बोलत नाही. होतं की नाही होतं, असं झालं की नाही तुमच्यासोबत? अनम्यूट करा जरा, मजा येईल. क्लास 1चे पोरं खूप मस्त बोलतात आणि तुम्हाला माझ्यासोबत बोलावंच लागेल. टीचर असं नाही वाटत, टीचर बोर वाटते टीचरला बी, स्टुडंट बी चांगली पाहिजे, मजा येते तेव्हा. बना ना बरोबर. स्टुडंट, कुठे थोडंसं विसरा ना हा थोड्या ठीक आहे, वेळासाठी आईचं बरोबर आहे. नातं. मग आईपासून मुक्ती घ्या, पत्नीपासून थोड्या वेळासाठी मुक्ती घ्या, माझ्यासोबत जुळा. सध्या मी 1 क्लास जॉईन करत आहे म्हणा, पुन्हा एकदा प्रायमरी शाळेत गेली आहे. प्रायमरी शाळेचा मजा घेत आहे म्हणा एकदा पुन्हा. ठीक आहे, स्वतःच्या मनाला सांगा. त्या 2 व्यक्तीचं बघा असतेच आपल्या नातेवाईकामध्येच असते 2 व्यक्ती. एक मी पकडा, एक समोरची व्यक्ती. तिला वाटते माझी गलती आहे, मला वाटते तिची गलती आहे. या चक्करमध्ये मिसअंडरस्टँडिंग मध्ये आपण 2-2 वर्ष अख्खं बोलणं सोडून देतो. पण कोणाची हिंमत होत नाही बरं, इगो इतका मोठा ठेवतो ना आपण, का बरं मी स्वतःवरून फोन लावायचा. अरे थोडंसं झुकून जायचं ना. नात्यामध्ये काय होतं, एक फोन लावला, समोरच्या व्यक्तीला जर म्हटलं असं असं प्रॉब्लेम झाला का, तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की नाही होत? नक्कीच होते. माझ्यासोबत मी कोणाला काही म्हणू ना म्हणू, समोरचा व्यक्ती माझ्यासोबत नाराज झाला ना, मी फोन लावून सांगते असं असं झालं होतं. आता तू म्हणते तू समोरच्या तोंडावर येऊन बोलते, पण तोंडावर येऊन बोलण्यात जो दम आहे ना, तो मागं बोलण्यात नाहीये. तोंडावर बोलण्यात सत्यता असते, ती प्युरिटी असते ईश्वराची आपल्याजवळ. म्हणून आपण समोरच्या जवळ जाऊन बोलतो. आणि नक्की बोला, क्लिअर करा कधी बी गोष्टींना. मनामध्ये जागा करून ठेवायची नाही, मनामध्ये घर करायचं नाही, कुठल्याही नकारात्मक विचारांना मनामध्ये जागा द्यायची नाही. सगळे लोक व्हिडिओ ऑफ करू नये, ऑन करा, म्हणजे चांगलं वाटेल मला. कारण ना नात्यांना जास्त भाव द्या. बघा आपण आपल्या आयुष्यात काय करतो, पैशाला खूप व्हॅल्यू देतात लोक, खूप व्हॅल्यू देतात. बघा हाच रेकीचा कोर्स माझी जेवढी फी आहे ना, त्याच्यापेक्षा 4 पटीनं मल्टिप्लाय करून विकणारे लोक बी मार्केटमध्ये आहे. पण कसं आहे ना, शेवटी सगळ्यांचा उद्देश तोच नाही राहत ना. कधी कधी ना देण्यासाठी बी बसा लागते. सगळ्याची भावना देण्यासाठी नसते. कुणाला पैसे कमवायचे तर कुणाला द्यायचं आहे. आणि हा ब्रह्मांडाचा रूल आहे, माझा नाहीये. तुम्ही द्या तर तो तुम्हाला भरपूर देईन, भरभरून करून. कधी कधी आपण आपल्याच नातेवाईकांमध्ये, आपल्याच आई वडिलां भावांमध्ये, जर आई वडील गेले ना, आपलं माहेर आपला भाऊ आणि वहिनी असते. हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, आपण हुशार आहे एवढं आपल्यालाच माहिती आहे. तुम्ही म्हणा नसं, माहितीये मला हुशार आहे, पण तरी सांगते मी तुम्हाला, ऐकून घ्या. आपलेच भाऊ आणि वहिनी आपलं माहेर म्हणून उभे राहतात आपल्या बाजूना. प्लीज ओपन द सेशन, मतलब मला नाही कळलं. व्हिडिओ ऑन करा ना मॅडम. आता माझा मेडिटेशनचा क्लास आहे आज. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मला नाही समजलं. मग रेकीचा क्लास उद्यापासून सुरू होणार आहे.
पहिला दिवस जातो तुमचा रेकी विथ इंटेन्शन. तुम्ही जे इंटेन्शन रेकी सोबत जोडता तसा रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते. मग आता त्या इंटेन्शनवर जर मी वर्क केलं नाही तर मग तुम्हाला रेकी शिकून काही फायदा होईल का? हा, मेडिटेशन सुरू करते ना, पास्ट लाईफ मधलं थोडं समजून सांगते ना, त्याच्यानंतर मेडिटेशन स्टार्ट होईल. ठीक आहे, कारण प्रत्येकाच्या विचारानुसार मी नाही चालू शकत मॅडम. बघा, आपण काय करतो, आपले नातेवाईक आई म्हणा, भाऊ म्हणा, कुणीही म्हणा, आपण पैशाच्या खेळासाठी आपण आपले रिश्ते खराब केलेले आहेत. कधी जर आई वडील नाही राहिले ना, त्याच भावाकडे वहिनीकडे तुम्ही जर काही मागायला गेले ना, म्हणजे हिस्सा प्रॉपर्टीमध्ये, तर आपले दुश्मन बनून जातात, ते बनतात ना. तुमचं नसन उदाहरण, पण कुणी तर असेल आजूबाजूनं. आणि बघा, दुश्मन बनवल्यापेक्षा काय आहे ना, शेवटी पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने कमावता येते. हात आहे, पाय आहे, व्यवस्थित आहे, तर पैसा आपण कसाही कमावू शकतो. पण नाते कमावता येत नाही. नातेचं एक उदाहरण म्हणून सांगते, अमेरिकेमध्ये एक 7 स्टार हॉटेलचा एक मालक होता. तो 7 स्टार हॉटेलचा मालक, त्यांनी त्या कोरोनामध्ये त्या व्यक्तीच्या घरचे 5 लोक दगावले कोरोनामध्ये. मग उरला तो एकटा व्यक्ती. 7 स्टार हॉटेल म्हटलं तर पैसा कसा भरभरून असेल ना त्याच्याजवळ, पण नातेसंबंध होते नाही. तो व्यक्ती त्याच्या बिल्डिंगच्या, हॉटेलच्या फ्लोअरवर गेला, लास्ट फ्लोअरवर, आणि तिथून त्याने त्याच्याकडे जे पैशाच्या बॅगा भरल्या होत्या ना, सगळे पैसे त्यांनी रस्त्यावर फेकून दिले आणि त्याने उडी मारून सुसाईड केला. सांगा, पैसा महत्वाचा की नाते महत्वाचे? आता मेडिटेशनसाठी या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या, कारण मेडिटेशन याला रिलेटेड होतं. आणि काही लोक इतके घाई करतात ना, ज्यांच्याजवळ पेशन्स नाही त्याच्याजवळ रेकी नाही. चला बसा, मेडिटेशन घेते. पाणी प्यायचंय. सोप्यावर बेडवर कोणीही बसणार नाही. आपली नकारात्मक ऊर्जा निघते तिथे. आपले मुलं, हसबंड, कुणी ना कुणी येऊन बसतं, त्यांना त्या ऊर्जा टच होतात. सगळा खेळ ऊर्जाचा आहे. तुम्ही, मी ऊर्जाने बनलेला आहे, एवढा विश्वास ठेवून मेडिटेशन करा. आणि प्लीज बेडवर बसू नका कुणीही. स्टूलवर बसलात चालेल? हा, खाली काहीतरी आसन टाका, थोडं पाणी पिऊन घ्या. स्टूलवर बसलात हो चालेल? हो हो, पायाखाली काही घेऊन घ्या. कारण बाळ झोपलाय ना, मला त्याला झोका द्यावा लागला. हो, पायाखाली काही घ्या. पण व्यवस्थित बसा, जसं मेडिटेशनला बसताना तसं बसा. मोबाईल व्यवस्थित ठेवा, मला दिसा, म्हणजे मी माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही तर हेल्प करील ना. Vivo Y31. या मॅडम व्हिडिओच्या समोर. वेळ खूप महत्वाचा असतो आपला. एवढा वेळ काढून तुम्ही माझ्यासोबत जुळल्या तर काही फायदा करून जा. चला बसले का? हा, हे 23/112 तुमचं नाव पण नाहीये, एवढं सारं नाव आलंय ते मोबाईलचं. मॅडम, तुम्ही मला बरोबर दिसत नाहीये, तुमचा डोक्याचाच भाग लपलाय. हा, ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून आहे तुम्ही. हा, बरोबर, आता बरोबर बसलाय. चला ठीक आहे, माझा व्हिडिओ ऑफ होईल थोड्या वेळासाठी. चला बसायचंय. एक ऑडिओ लावते मी, थोडं थांबजा 1 मिनिट. मॅडम, आवाज येतो का? हो. कुणीतरी हा, चला डोळे बंद.
एक डीप ब्रीदिंग करायचं आहे. होल्ड करायचं आहे 5 सेकंद अँड ब्रीथ आउट स्लोली स्लोली. एक डीप ब्रीदिंग, होल्ड अँड ब्रीथ आउट स्लोली स्लोली. एक डीप ब्रीदिंग, होल्ड, ब्रीथ आउट स्लोली स्लोली. चला तर या दिव्य यात्रेला आज अलाऊ करायचं आहे तुमच्या सर्व दुःखांना. चेहऱ्यावर थोडी स्माइल क्रिएट करायची आहे. हा सुंदर दागिना त्या ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव हा ईश्वर, हा ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे. पाठीचा कणा ताठ, हात नमस्कार स्थितीमध्ये. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्याचं आव्हान करायचं आहे. हे ईश्वर गुरु, माझं हे मेडिटेशन सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु, माझं हे मेडिटेशन सफलतापूर्ण होण्यास मला सहकार्य करा, मला सहकार्य करा. हात खाली, तळ हात आकाशाकडे. पूर्ण लक्ष श्वासकडे द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास अनुभव करायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी तुम्हाला परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या 7 चक्रा ओरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. बॉडी रिलॅक्स करायची आहे. नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करते टाइम. तुमच्या 7 चक्रा ओरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली बाहेर निघून जात आहे. परमनंटली बाहेर निघून जात आहे. आजही आपण मनोशुद्धीची प्रार्थना करत आहे. वर्षानुवर्षे मनावर असलेले ओझे आपण धारण केलेले आहे. ते द्वेषाचे असू शकतात, ते रागाचे असू शकतात, क्रोधाचे, या दुःखाचे सुद्धा असू शकतात. आज या सर्व दुःखातून ईश्वराला मदत मागायची आहे. आज या सर्व दुःखातून मुक्तीसाठी त्या ईश्वराला मदत मागायची आहे. आजपर्यंत जीवन जगताना तुम्ही स्वतःची खूप हेळसांड केली. स्वतःकडे थोडंही प्रमाणात लक्ष दिलं नाही. आज नव्याने स्वतःला भेटूया. मनोमन स्वतःला एक घट्ट अशी मिठी मारायची आहे. मनोमन स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. चला तर मग या सुंदर यात्रेला, ज्यात तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षाव तुमच्या जीवनात होणार आहे. या जीवन यात्रेला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वतःला अलाऊ करणार आहे तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात येणार आहे. मला माहित आहे तुम्ही तुमच्या जीवनात अनेक दुःख सहन केले, कष्ट सहन केले, पण आज या क्षणी तुमच्या जीवनात कारणीभूत असणाऱ्या त्या प्रत्येक लोकाला माफ करायचं आहे. आज या क्षणी तुमच्या जीवनात कारणीभूत असलेल्या त्या प्रत्येक लोकाला माफ करायचं आहे. फक्त माफ करायचं आहे. बघा, माफ करणं खूप कठीण असतं, पण तुम्हाला रोज ज्या वेदना होतात त्या वेदना पुढे नको म्हणून त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. अगदी सहजतेने अलाऊ करा स्वतःला, माफ करायचं आहे.
अगदी लहानपणापासून ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं, वेदना दिल्या, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. जस्ट फॉरगिव्ह मी, जस्ट फॉरगिव्ह मी, जस्ट फॉरगिव्ह मी. आजपर्यंत जन्मापासून तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना गमावलं असेल, कायमस्वरूपी गमावलं असेल, त्या व्यक्तींना आठवताच तुमचं मन व्याकुळ होत असेल, आज त्या दुःखाला बाहेर काढायचं आहे. आज लवकर स्वतःला त्या दुःखाला सहजतेने बाहेर काढायचं आहे. आज त्या दुःखांना अगदी सहजतेने बाहेर काढायचं आहे. कळत न कळत ज्या व्यक्तीकडून आपल्याला चुका झाल्या असतील, काही दुःख झाले असतील, त्या सर्वांना माफ करायचं आहे, माफी मागायची आहे. अगदी सहजतेने त्या सर्वांना माफ करायचं आहे. कोणी शब्दांनी, कोणी कृतींनी दुखावलं असेल, त्या व्यक्तीला फक्त माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त माफ करायचं आहे. फक्त माफ करायचं आहे. या सर्वांना मनोमन माफी मागायची आहे. सर्वांना समोर घेऊन या आणि सर्वांना मनोमन माफी मागायची आहे. तुम्ही सहन केलेलं दुःख कमी आहे, निश्चितच मोठे आहे, पण आपल्याला आपल्याच आरोग्यासाठी या सर्वांना माफ करायचं आहे. तुमच्याच आरोग्यासाठी या सर्वांना माफ करायचं आहे. अगदी लहानपणापासून एखादी कटू आठवण येताच, जेव्हा जेव्हा आठवण येत असेल तेव्हा तेव्हा खूप त्रास होत असेल तुम्हाला, त्या त्रासासाठी जबाबदार व्यक्तीला माफ करायचं आहे. फक्त त्या त्रासासाठी तुम्हाला जबाबदार असलेल्या त्या व्यक्तीला सहजतेने माफ करायचं आहे. आज तुमच्या अश्रूंना साक्षी होऊ द्या. आज जेवढे अश्रू निघत असेल कदाचित त्यांना बाहेर पडू द्या. कुठेतरी दडलेलं ते सफरिंग तुमचं आज त्या अश्रूच्या माध्यमातून बाहेर निघू द्या. अगदी त्यांना वाट मोकळी होऊन द्या. अगदी त्यांना वाट मोकळी करून द्या. कारण आपण कोणाला बदलू शकत नाही, पण माफ नक्की करू शकतो. माफ करा. कधी त्या व्यक्तीच्या आठवणीने क्रोध येताच डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असेल, या ऊर्जांना सहजतेने बाहेर निघून जाऊ द्या. आज अलाव करा. या ऊर्जांना सहजतेने बाहेर निघून जाऊ द्या. फक्त माफ करायचं आहे. फक्त माफ करायचं आहे आणि माफी मागायची आहे. फक्त माफ करायचं आहे. या शरीरावर आपण आजपर्यंत खूप अन्याय केला हो. या सृष्टी निर्मात्याने आपल्याला सुंदर डोळे दिले बघायला, कान दिले ऐकायला, तोंड दिलं बोलायला. हे सुंदर शरीर खूप लोकांच्या नशिबी नाही, पण आपण साधं थँक्यू सुद्धा बोललो नाही आपल्या शरीरासाठी. सर्वात शेवटी आपण स्वतःचा नंबर लावतो, म्हणून आज स्वतःला माफ करायचंय. आज फक्त स्वतःला माफ करायचंय. एकदा स्वतःकडे लक्ष द्या. या हाताकडून तुम्ही खूप काम करून घेतली वर्षानुवर्षे. या हाताला एकदा तरी धन्यवाद करा. जगताना स्वतःला थोडा सुद्धा रिस्पेक्ट दिला नाही तुम्ही कधीच. आज कल्पना करा, दोन्ही हाताने स्वतःला घट्ट अशी मिठी मारायची आहे. फक्त घट्ट अशी स्वतःला एक मिठी मारायची आहे. फक्त घट्ट अशी स्वतःला एक मिठी मारायची आहे. आणि स्वतःला माफी मागायची आहे. आणि फक्त स्वतःला माफी मागायची आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू माय सेल्फ. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू माय सेल्फ. आजपर्यंत तुम्ही कधी स्वतःची काळजीच घेतली नाही. फक्त परिवार, कुटुंब, नातेसंबंध या सर्वांना साळून तुम्ही तुमच्या देहाला शेवटी ठेवलं हो. आपलं पहिलं घर म्हणजे आपला देह, आणि जोपर्यंत या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व या जगामध्ये आहे.
आपले जोडीदार, मुलं, आई वडील, तोचपर्यंत तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण नावाची ऊर्जा आहे. एकदा ही प्राण नावाची ऊर्जा संपली तर सर्व नातेसंबंध कायमस्वरूपी इथेच सोडून जातो आपण. आज स्वतःला मिठी मारून स्वतःला म्हणा की आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ. तुम्ही खुश असाल तर तुमच्या घरातली सर्व जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करू शकाल. तुम्ही कुटुंबासाठी तुम्ही जगू शकाल, पण त्यासाठी तुम्हाला खुश राहणं, निरोगी राहणं आवश्यक आहे. आज संकल्प करा, तुम्ही जे अन्याय स्वतःवर केले ना आज, त्यासाठी मी सॉरी म्हणते. आजपर्यंत मी माझ्यासाठी जे अन्याय केले त्या अन्यायासाठी मी आज स्वतःला माफी मागते. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांना एकदा धन्यवाद करायचं आहे मनोमन. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांना आवाहन करायचं आहे, हे ईश्वर गुरु माझ्यामध्ये दडलेलं वर्षानुवर्ष दुःखाचं पहाड खाली करून जा. माझ्या आतमध्ये असलेलं जे दुःखाचं पहाड आहे ते सगळं खाली करून जा. हे ईश्वर गुरु मला तुमची साथ हवी आहे. हे ईश्वर गुरु मला तुमची साथ हवी आहे. मनोमन दोन्ही पायाला बघा, त्या पायाने तुमचं किती ओझं उचललं. एकदा त्या पायाला धन्यवाद करा. दोन पाय, तुमचे गुडघे, कधी वेळच काढला नाही आपण या पायाचं निरीक्षण करायला. आज बंद डोळ्यांनी शरीराचं निरीक्षण करायचं आहे. अगदी केसापासून तर पायाच्या नखापर्यंत अगदी पूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं आहे. आणि एकदा थँक्यू म्हणायचं आहे. एकदा थँक्यू म्हणायचं आहे स्वतःच्या शरीराला. एकदा थँक्यू म्हणायचं आहे स्वतःच्या शरीराला. या देहाला सांगा, तू आहे म्हणून मी आहे. तू आहे म्हणून मी आहे. मी तुझ्यावर प्रेम करते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. माझ्या डोळ्याने सुंदर जग बघू शकते. या डोळ्यांना माझा करोडो धन्यवाद. या डोळ्यांना माझा करोडो धन्यवाद. आजूबाजूने असलेले प्रत्येक जण, कुटुंबातील सर्व तुमचा जोडीदार, मुलं, आज त्या सर्वांना समोर आणा आणि सर्वांना थँक्यू म्हणा. कारण त्यांचं असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांचं असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कमी या मत देखो, सब में अच्छाई होती है. त्यांचं असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्यांचं असणं तुमच्यासाठी आवश्यक असल्यामुळे आज त्यांना सहजतेने माफी मागायची आहे, माफ करायचं आहे. ते सिंगल लोकांचं जीवन जगणं किती कठीण असतं त्यात तुम्हाला माहित आहे. पण आपल्यासोबत आपल्यासाठी कोणीतरी आहे म्हणजे आपण भाग्यशाली आहे. आज स्वतःला भाग्यशाली म्हणायचं आहे. मी या ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती बनलेली आहे. मी या ब्रह्मांडातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती बनलेली आहे. आपल्याजवळ खूप काही आहे, पण आपण त्यांच्याकडे थँक्यू मनाच्या भावनेने कधी बघतच नाही. ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. ज्या मात्या पित्यांनी तुम्हाला जन्म दिला, दुनिया दाखवली, त्या मात्या पित्यांना एकदा दिला मनातून थँक्यू म्हणायचं आहे. कारण त्यांच्यामुळे या जगाचा सफर तुम्ही तय करत आहे, म्हणून त्या मात्या पित्यांना एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आता इथून पुढे प्रत्येक श्वास हा तुमच्या सोबत राहणार आहे. इथून पुढे प्रत्येक श्वास हा ऊर्जा ही तुमच्या सोबत राहणार आहे. आणि या ऊर्जेसोबत तुम्हाला परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, आयुष्याचा भरभरून वर्षाव तुम्ही तुमच्यावर करून घेणार आहे. इथून पुढे प्रत्येक श्वास हा तुमच्या सोबत राहणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी जे हवं आहे तेच आकर्षित करणार आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या आयुष्याला दिव्यरेखीच्या ऊर्जांसोबत पूर्ण करायचं आहे. या आयुष्याला दिव्यरेखीच्या ऊर्जांसोबत पूर्ण करायचं आहे. मनात म्हणायचंय की मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, मी मनाने स्वस्थ आहे, मी मस्त आहे, माझं जीवन मी खूप छान तरीकेने जगत आहे आणि माझ्या जीवनाचा रिझल्ट जबरदस्त येत आहे. म्हणून मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे.
अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय रेखीची ऊर्जा तुमच्या डोक्यावर प्रवेश करत आहे आणि तुमच्या डोक्यामधून तुमचे 7 चक्रा शरीर, मन, बुद्धी आणि ओराला व्यापून टाकत आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य रेखीची ऊर्जा तुमचं संपूर्ण शरीर या ब्रह्मांडीय दिव्य व्हाईट कलरच्या ऊर्जेमध्ये प्रकाशमान झालेलं आहे. दिव्य ऊर्जेमध्ये प्रकाशमान झालेलं आहे. तुमच्या दिव्य ऊर्जेमध्ये प्रकाशमान झालेलं आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे स्वतःला. एका व्हाईट कलरच्या एनर्जी बॉलमध्ये स्वतःला बसवायचं आहे. एका व्हाईट कलरच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. शरीरावर जिथे कुठे वेदना असेल ते सगळं दुःख आज बाहेर काढून टाकायचं आहे. जे काही तणाव, डिप्रेशन, जे काही असेल, दुःख, आरोग्याची प्रॉब्लेम असेल, ते सगळे रिमूव्ह करायचे या ऊर्जेमध्ये. व्हिज्युअलाइज करा. एका दिव्य प्रकाशामध्ये तुमचं शरीर बसलेलं आहे. एका दिव्य प्रकाशामध्ये तुमचं शरीर बसलं आहे आणि तुमच्या बाजूनी बघा तुमचे ईश्वर गुरु उभे आहे. तुमच्या बाजूने फक्त तुमचे ईश्वर गुरु उभे आहे. बघा ते ईश्वर गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. तुमचेच ईश्वर गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला तथास्तु म्हणायला आलेले आहे. फक्त ते तुम्हाला भेटायला आलेले आहे. फक्त ते तुम्हाला भेटायला आलेले आहे. तुमच्याच डोक्यावर हात ठेवून ते तुम्हाला तथास्तु म्हणत आहे. तथास्तु म्हणत आहे. तथास्तु म्हणत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू करायचं या ईश्वर गुरुला. या ऊर्जांना स्वतःचे आभार मानायचे. सगळे नाते संबंधाचे आभार मानायचे. एकदा धन्यवाद करा. कृतज्ञता व्यक्त करा. थँक्यू करायचंय सर्वांना आणि अगदी सहजतेने परत यायचंय. अगदी सहजतेने डोळे खुलायचे. अगदी सहजतेने डोळे खुलायचे. पाणी पिऊन घ्या थोडं. आता बघा मी रेकीची ऊर्जा दिली तुमच्यापर्यंत, पण ज्यांचे व्हिडिओ ऑफ होते त्यांच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचली नाही. म्हणजे तुमचा 1 तासाचा वेळ वाया गेला. त्याच्यात माझी गलती नाही. आणि ज्यांनी ऊर्जांचा लाभ घेतला त्यांनी नक्की त्यांना काही ना काही 10% नाही पण 1% नक्कीच चेंज झाला असेल. आणि सगळेजण ग्रुपला जॉईन राहा. मी सांगते तुम्हाला, मी फ्री मेडिटेशन क्लासेस घेणार आहे. ठीक आहे. तर फ्री मेडिटेशन क्लासमध्ये काहीतरी एनर्जी एक्सचेंज घेईन. 100-200 जास्त नाही घेणार कारण ते घ्यावं लागते रेकीच्या याच्यात. पण फ्रीमध्ये देणार आहे मी ते क्लास. तर ग्रुपला जॉईन राहायचंय. कोणी एक्झिट नका होऊ. जरी तुम्ही रेकी नाही क्लास कराल समोर तर काहीतरी फायदा होईल. मेडिटेशन कराल समोर. ठीक आहे. सकाळचे किंवा रात्रीचे असे काही क्लास ठरवेल मी. सकाळचेच घेईल बहुतेक. 5 ते 6 असं टायमिंग ठेवेल. ठीक आहे. 20 ते 30 मिनिटं असा क्लासचा टाइम असतो. सांगा मेडिटेशनचा अनुभव कोणाकोणाला आला. अनम्यूट करा. बोला माझ्यासोबत. तुमचं बोलणं म्हणजे तुमची ऍक्शन आहे आणि तुमची ऍक्शन म्हणजे लाईफ चेंज आहे. नमस्ते मॅडम. हा मॅडम खूप नमस्ते. छान अनुभव आले. एकदम सहस्र चक्रातून एनर्जी येत आहे असं जाणवलं. हा आणि तेच सारखे पर्पल कलर दिसत होते मॅडम मला. तुमचं क्राऊन चक्र ऍक्टिव्ह आहे. आणि हे दोन्ही हात आहे ना, मी हा. असं केल्यानंतर ते गुरुत्वाकर्षण शक्तीसारखे एकमेकांना असं खेचून Energy. घेण्यासारखे माझ्या जवळ येत होते. मी असं लांब करायचं ते जवळ घ्यायचं असं म्हणजे होतं ते. ऍक्टिव्ह आहे तुमची एनर्जी. तशीही तुम्ही ऑलरेडी खूप पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्ही ज्या ग्रुपला जॉईन करताना मला थोडं सांगा. मला मदत करायची आहे माझ्याकडून जेवढं होईल तेवढी. म्हणून म्हटलं होतं मी मगाशी की मॅडम तुम्ही ज्यांची कुणाची मदत करताना, समाजसेवा करता, तर माझ्याकडून झालं तर मी काही ना काही मदत करेल. तर मला थोडं डिटेलमध्ये सांगा ते. मॅडम हो हो हो. एकदम छान वाटलं मेडिटेशन थँक्यू. मॅडम. थँक्यू. धन्यवाद. हो. बघा रडणं एवढं नॉर्मल नका समजू. रडणं म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये दडलेलं सफरिंग आहे आणि त्याला रडून बाहेर काढायचं, कधी बी खाली करायचं. जेव्हा आपण आतमधून खाली करतो ना स्वतःला, तेव्हा नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्याच आतमध्ये. चला मॅडम. शीला मॅडम. थँक्यू मॅम. दुकानामध्ये मला नाही माहिती कसं मेडिटेशन केलं, पण तुम्ही प्रयत्न खूप करता. मला ती तुमची गोष्ट खूप आवडते. कुठेही का न असो, पण कुठेतरी काहीतरी शिकायला मिळून राहिलं माझं काम करताना बी, तरी पण मी तयार आहे त्याच्यासाठी. त्यासाठी खूप धन्यवाद तुमचे. खरं म्हणजे ना इथून इच्छा पाहिजे शिकण्याची, तेव्हा सगळं होते. तुम्ही राहा कुठे पण. उद्या आपण रेकी म्हणजे काय, रेकीचे 7 चक्र ओरा समजून घेणार आहे. क्लास जॉईन करा नक्की. उद्या ठीक आहे? 12चा क्लास जॉईन केला तर चालेल का मॅडम? चालते. हा कधी पण करा. कोणालाही जो टाइम जमते तो टाइम मॅच होतो त्या टायमाला जॉईन करा.
ठीक आहे. मला पण आता ठीक आहे. छान वाटलं. मी मेडिटेशन केलं तर फक्त हे उठली होती पिल्लू माझं त्याच्यामुळे थोडंसं अच्छा डिस्टर्ब अच्छा. झालं पण सुरुवात ओ